नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीलाच पाहणार आहोत राजकीय बातम्या टॉप 9. जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद नाही असं बोललो हे खरं आहे. मी जे बोलतो ते कधीच माघारी घेत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांच्या तंबीनंतरही गोपीचंद पडळकरांकडून पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य. माझे हातपाय तोडण्याची भाषा करणाऱ्यांना आव्हान. ईश्वरपूर की वाळव्यात येऊ, तारीख वेळ सांगा. गोपीचंद पडळकरांचं जयंत पाटील यांना खुलं आव्हान. जयंत पाटील यांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं. सांगलीतील दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात जयंत पाटलांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली. खालच्या पातळीवर टीका करण्याची ही घाणेरडी प्रथा राजकारणात सुरू झाली आहे. आदित्य ठाकरे यांची टीका तर या सगळ्या मागे फडणवीसांचा हे सगळं करण्याचं काम करतायत, बोलवण्याचं काम करतायत अशा अंकुश काकडेंचा आरोप. आमच्यावर रावण दहनाची वेळ आणू नका. आया बहिणींची इब्रत काढत असते तर आम्हालाही रावण दहन करता येतं. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांची टीका. अनिल देशमुखांवरील हल्ल्याचे पुरावे सापडले नसल्याचा अहवाल कोर्टात सादर. नागपूर ग्रामीण पोलिसांकडून क्लोजर समरी कोर्टात सादर. लवकरात लवकर फॉरेन्सिक रिपोर्ट जनतेसमोर आणणार. क्लोजर समरी रिपोर्टवर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. शिवतीर्थवर उद्या ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा. शिवतीर्थवर तयारीला सुरुवात. मात्र पावसामुळे अजूनही शिवतीर्थ परिसरात चिखल. ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या दसरा मेळावा. शिवतीर्थवर उद्या उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. शिवसेना भवन आणि दादर परिसरात ठाकरेंच्या सेनेकडून बॅनरबाजी.